घर नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती असतात हे आपण जाणून घेऊया. कायदेशीर पद्धतीने एखादे काम करताना कागदपत्रांना अतिशय महत्त्व असते. आवश्यक ती कागदपत्रे सादर झाल्याखेरीज ते काम पूर्ण होतच नाही. आता आपल्या घराचेच उदाहरण घ्या. घराची खरेदी विक्री, घराची नोंदणी, वारस नोंदणी, घर भाड्याने देणे घेणे, कर्जाचे व्यवहार या सर्वात कागदपत्रे लागतातच. त्याबद्दल आपण सजग असायला हवे. आता आपण घर नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती याची माहिती जाणून घेऊया. घर तुम्ही स्वतः बांधले असल्यास ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत घराची नोंद करावी. जर घर वाडवडिलांचे असेल तर त्यांच्या परवानगीने अथवा वारस हक्काने घर अधिकृतरित्या तुमच्या नावावर होते. वडिलांच्या नंतर घराचे अधिकार मिळवायचे असल्यास मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करावा. ते सादर केल्याशिवाय हक्क मान्य केले जात नाही. घर नावावर करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात. सर्व कायदेशीर वारसांनी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC, मालमत्ता हस्तांतरण करण्याची नोंदणी करण्यासाठी सब रजिस्टर कार्यालयात जावे लागते. मालमत्तेवर झालेले आर्थिक व्यवहाराची नोंद. वडिलोपार्जित घर नावावर करणे यासाठी लागणारी कागदपत्रे खालील नमूद केल्याप्रमाणे: अर्ज, वैयक्तिक व रहिवासी ओळखपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, वारसा हक्क प्रमाणपत्र, संमतीपत्र, हक्क सोडपत्र, घर नोंदणी प्रमाणपत्र, तहसीलदार अहवाल, मयत व्यक्तीशी नाते सांगणारा पुरावा. तर अशी सर्व कागदपत्रे नमूद केल्याप्रमाणे आहेत. तर अशाच नवनवीन कायदेविषयक माहितीसाठी लॉ एक्सप्लोर या चॅनलला सबस्क्राईब करा.